दिप्या दिप्या ए दिप्या अरे उठ की किती वेळ लोळत पडणार आहेस? उठतो बापू तुम्ही माग लागू नका. माग लागू नका काय उठ 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 सारखं लोळत पडायचं घरात हा उठ की जरा ऐका ऐका की मला काय वाटते माहिती का आपण आप्यानं अर्जुनरावांसाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे अहो त्यांच्याकडनं जेवायला जाऊन आल्यापासून डोळ्याला डोळा नाही माझ्या. म्हणजे अर्जुनराव घरला आल्यावर त्यांच्यात सगळं नीट होईल असं वाटलं होतं पण त्याचं काही झालेलं दिसत नाही बघा. हो बापू अहो त्यांच्या दोघांच्यात अजून भांडण आहे. हा तेच की म्हणून तर म्हणते दोघांना बी जेवायला बोलू आहेर पाणी करू आणि त्यांच्याशी 2 शब्द बोलू. हो आपण नाही तर कोण बोलणार त्यांच्याशी? हा आपल्या पोरीच्या संसाराचा प्रश्न येऊ. करेक्ट आहे मम्मी यू आर गुड आयडिया. हा आपल्याला एखादी चांगल्यातली साडी आणि अर्जुनरावांनी कापड घेऊयात. बरोबर आहे सुषमा तुझं अगं त्याला खर्च पण येणार ना. अहो आपण दिलेले पैसे आहेत की तेच वापरू. ती कशाला मम्मी म्हणजे ती नको वापरायला एवढं कशाला लागते आपल्याला आहे की नाही? हा सुषमा मी पण म्हणत होतो ते कशाला पैसे वापरायचे ना. अहो असं काय करताय नाही म्हणलं तरी 4-5 हजार रुपये लागतील तेवढे आहेत का तुमच्याकडं? आता एवढे पैसे नाही आहेत माझ्याकडं पण अगं कसं आहे आप्पीने दिलेले पैसे ते तिच्यासाठीच ठेवलेत. समजा माहेरपणाला आली उद्या बाळणपणाला आली तर खर्चाला होतील म्हणून. मला माझी फी द्या काम आहेत मला. हे हा पण तेवढी बेल झाली पाहिजे बर का. होणार. आहे का आता दोघं एकमेकाचं तोंड बघायला तयार नाही आणि तुम्ही बाळणपणाचे स्वप्न बघताय होय. अहो ना असं बी मी आप्पीसाठीच वापरू म्हणते ना पैसे. बरोबर आहे तुझं सुषमा चालतंय. अहो चालतंय कुठं बापू ती नको वापरायला. अहो काहीतरी जुगाड होईल की पैशाचा आपण ती नको कशाला ती पैसे नको. जुगाड नंतर करता येईल तुझ्या जुगाडपर्यंत कुठं वाट बघत बसतोस? नको बापू. सुषमा म्हणते ती बरोबर आहे आपण तसंच करू. सुषमा जा पैसे घेऊन. अगं मम्मी ती मी माझ्या दोस्ताला आहे की नाही उसनं पैसे दिलेलं आणि तो मला परत देतो म्हणलाय. तू ती नको वापरू पैसे ती वापरू की आपण त्यानं दोस्तानं दिलेलं. दिप्या गप रे तू लहान आहेस अजून काय तुला कळतंय का? दोस्त गप. मित्राचे पैसे आल्यावर बघू की आपण हा दीदीच्या पगारातले सगळे पैसे वापरणार नाही आपण. थोडे वापरू आणि थोडे परत ठेवून देऊ. अहो ती जुगाड. अहो अहो ऐकलत का? पैसे नाहीत तिकडं तुम्ही दुसरीकडे कुठं ठेवले का उचलून? हा मी कशाला ठेवतोय कुठं पैसे? त्या दिवशी तुझ्याकडे दिले होते ना ठेवायला. तू ठेवले नाहीस का? तुला किती वेळा सांगितले पैशाच्या बाबतीत जरा काळजी घेत जा म्हणून. व्यवस्थित ठेवले होतेस ना? अहो मी नीटच ठेवले होते तिकडे. मग तिथंच असतील कुठेतरी नीट बघ. नाही थांब मीच बघतो. बापू थांबा. ते पैसे मी वापरले. तू कशाला वापरले पैसे? बापू तुम्ही चिडू नका. अरे मम्मी अगं ती दाजींची बेल करायची होती म्हणून मी घेतलं पैसे. अरे दिप्या आम्हाला कुणाला न सांगता घरातले पैसे नेलेच आणि कुणाला तरी विचारायचं. दिप्या लाज कशी नाही वाटली रे तुला? लाज कशी नाही वाटली? अरे घरातले पैसे न सांगता नेलेस. ऐकून घ्या की माझं काय काय ऐकून घ्यायचं? देवानं तोंड दिलं नाही का तुला? काय ऐकायचं त्याचं? तू सुषमा हेच बघायचं राहिलं होतं का? मी काय सांगतो? काय सांगणार आहेस तू? काय सांगणार आहेस? तू अजिबात पाठीशी घालू नको त्याला. बापू मग दाजीने असं जेलमध्ये ठेवायचं होतं का आपण? त्यासाठी घरातले पैसे चोरलेस होय दिप्या? हो चोरलं मी पैसे चोरलं. अहो दाजींना जेलमधनं बाहेर काढायचं होतं आणि तुम्ही काय बोलत बी नव्हता म्हणून मी चोरलं. अहो दाजींनी किती केलंय आपल्यासाठी. तुम्ही साधा विषय घरात घेऊन देत नव्हता त्यांचा म्हणून चोरला मी पैसे. काय का असं नाही एकदा सांगायचं तरी. मोठे नव्हते का घरात? स्वतः घेऊन गेलास होय? यो असं नाही ऐकायचा ह्याला ना. तू काय केलं तुला माहिती नाही? थांबा हे बघा बापू मी सगळं ऐकलंय मला माहिती. तुम्ही त्याला मारू नका बरं. नाही तिथे थांब बापू तुम्ही मारा. नाही मारा तुम्हाला काय करायचंय ते करा. अहो तुम्ही काय करू शकला नाही ना म्हणून मी केलं. तुला असं नाही तुला चांगलं सडकून काढलं पाहिजे.
दिप्या अरे सांगायचं ना बाळा. अगं तिथे कुणाला सांगू मी? इथे सांगून कुणालाच काय पडली नाही. अरे बाळा मला सांगायचं, मी ऐकलं नसतं का? आता सगळीच असे म्हणतात. तेव्हा कोण काय म्हणत नव्हतं म्हणून मी घेतलं पैसे. अरे पण दिप्या, दीदीच्या पहिल्या पगारातले पैसे होते ते असे न सांगता न्यायचे का? अहो असून दे की मग. त्याच्यामुळे दाजी बाहेर आला ना, मग काय चुकलं माझं? अरे पण मोठं कोण नव्हतं का? एकदा सांगायचं तरी. हे बघ बाळा तुझं चुकलंय, तू आता उगाच सावरू नको स्वतःला. अगं दिदे तेव्हा एवढा वेळ नव्हता माझ्याकडे, तशी परिस्थिती नव्हती. तू पास झाला आता? त्या अर्जुन सारखी भाषा बोलायला लागलायस, पास झालं. अर्जुन दीपेच्या वतीनं मी माफी मागतो तुझी. अर्जुन तू काय करतोयस? अर्जुन तू नको, तू हात खाली घे बरं. नाही माफी मागून. नाही बापू नाही. दीपेने तुम्हाला न सांगता पैसे घेतले, त्याची चूक झाली, मान्य आहे मग. पण आपल्या दीपेची तुझ्यासाठी चूक ही आहे की दीपेने जेलमधून बाहेर निघण्यासाठी मला मदत केली. मला आत्ताच कळलं त्याने त्यासाठी तुझे पैसे वापरले. अर्जुन अरे असं नाहीये, ऐक माझं. मी नाही तुझे सगळे पैसे परत देतो मी, आणि भ्रष्टाचार करून नाही, मेहनत करून देतो. खरंच मोठा झाला रे तू. या सगळ्यात आपलं कोणतरी या विचारानेच लय भारी वाटतंय मला दीपे. अर्जुन अर्जुन अर्जुनराव अहो, ऐका की थांबा अर्जुनराव. अर्जुन अर्जुनराव असे घरातून निघून जातील असं कधीच वाटलं नव्हतं. दीप्याने एवढी मदत केली मला, तरी आप्पे तू त्या दीपालाच बोललीस. लय वाईट वागत चाललेस आप्पे तू दिवसेंदिवस. अर्जुन बाळा काय झालंय रो? मावशी आत्ता नको. बर राहू द्या. थोडं खातो का? खा तुम्ही खाओ. काय झालं एवढं? तुम्हाला सांगून काय उपयोग आहे मावशी? तुम्हाला हेच पाहिजे होतं ना. आता मी काय केलंय तर आप्पीच्या तुझ्या भांडणाचं बोलतो का? नाही अरे खरंच मला काय बी माहिती नाही, तुला सांगते. हे बघ म्हणत्याची शपथ. मावशी तुम्ही तर गपच बसा. त्या दिवशी आप्पीने सांगितलं म्हणून तुम्हाला घरात ठेवलं मी, नाही तर हाकलून दिला असता कवाच. मला माहितीये मी असं नव्हतं करायला पाहिजे, पण म्हणून काय आता तू त्याच्यावर मला असंच टोचून बोलणार आहेस का? मावशी आता या विषयावर नको बोलायला म्हणतोय ना मी तुम्हाला. बरं ठीक आहे, ग बसते मी. अरे देव आहे ना, देव सगळं नीट करी ना. तुमचं तोंड बंद राहतच नाही ना. एक तर चबार चबार काहीतरी खात असता, नाही तर फालतू बडबड करत असता है ना. नाही आता एकदम गप. नाही बोलणार. आप्पीच काय झाले? काय काय नाही ते माझ्या फोन मधून मेसेजच जात नाही, नेट बंद पडले. अर्जुन बाळा काय झालंय तुला? मला तरी सांग, तुझं डोकं दुखतंय का? मी डोकं दाबून देऊ का? नाही नको मावशी राहू दे. अरे एवढी बी मी वाईट नाही रे. ये तुझं डोकं दाबून देते. मावशी नको म्हणलं तुम्हाला मी. अरे अर्जुन मी काय रुक्मिणी काय आता आम्ही म्हातारे झालोय का नाही? अरे तुम्ही तरुण हाय, तुम्हाला एकत्र आयुष्य घालवायचंय, एकमेकाला समजून घ्यावं. हेच मी आप्पीला बी सांगत असते.
बस बस इथं डोकं दाबतो तुझं. नाही इथं नको इथं बस इथं बी नको इकडे बस. मावशी डोकं दाबते डोकं. नाही डोकं दाबून घ्यायचं. थोडं दाबते थोडं. बरं वाटतंय ना? आपलं काही झालंय का? मावशी परत तेच. अर्जुन हे बाळाचं चित्र तू लावलंयस? तुला कळलं? हे तू लावलंयस? तुला कळलं? हो कळलं मला. 50,000चा हिशोब क्लिअर करायचा ते कळलं मला. अरे ते अर्जुन मी याबद्दल बोलतीये. हे बाळाचं चित्र तू आता बापूंचे ते जे झालं ते त्या दिप्याने माझ्या बेलसाठी पैसे वापरले त्याचा राग आलाय का तुला? अर्जुन मला त्याचा राग नाही आलाय. ते पैसे मला न विचारता वापरले त्याचा राग आलाय मला. आणि मुळात मी हे सगळं बोल 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 की ते पैसे व्याजासकट पाहिजेत का तुला परत? तसं असेल तसं सांग देतो मी. अर्जुन तू काय बोलतोयस? आता उगाच नाटकं करू नको आप्पे. तिकडे काय बोललीस ते ऐकलं मी. अरे मी अर्जुन तो माझा पहिला पगार होता. तुम्हाला बापूंना द्यायचा होता. अरे हा पहिला पगार होता नाही का? पहिल्या पगार असल्या घाणेरड्या कामासाठी कशाला कोण वापरलाय ना? तू काहीतरीच बोलतोयस तू. अरे मला माहिती असतं तर मी नसते दिले का रे पैसे. तू अर्जुन तुझी बेल होतीये का? कशी होतीये हे साधं विचारलंस का तरी? बेल करण्यासाठी पैसे भरायला लागतात हे माहिती तरी आहे का तुला? का ते नाही? अर्जुन हे बघ मी ते बापूंना पैसे दिले कारण त्यांना गरज होती. ते अडचणीत होते. राणीत कोणी बसत नव्हतं. दिप्याची नोकरी गेली होती तेव्हा. एक मिनिट ही कधीची गोष्ट आहे? तुला अटक झाली तेव्हाची गोष्ट आहे. त्यामुळे लोकांनी त्रास दिलाय त्यांना. अच्छा म्हणजे ते पण माझ्यामुळे झालं? अर्जुन मी असं नाही म्हणत आहे तुझ्यामुळे झालंय म्हणून. मी फक्त एवढं आता तर म्हणलीस की. अर्जुन बास की आता. खरंच थांबूया आता. बास झालंय सगळं. मग मला बास करायचं नाही का पे? तू कशी वागतेस ते बघ ना. हे असं सतत भांडत राहिलो ना तर हाती काहीच लागणार नाही आपल्या. तुला कळतंय का? ए छकुली म्हणली चित्र लावा तुमच्या खोलीमध्ये म्हणजे तुम्हाला बाळ होईल आणि तुम्ही दोघं एकत्र याल. अरे ते छकुली सारख्या बारकापुरीला जे कळते ते तुला कळणार व्हय? हा अख्ख्या जगाला कळतंय आणि मलाच कळत नाही है ना? बाळ म्हणा बाळ. इथं मी कधी जेलमध्ये जातो याची वाट बघतेस तू. तुला मी सहन व्हाय ना बाळ. अर्जुन थांब जरा. हे बघ ऐक माझं सर बाजूला. मी म्हणतो ते फाईल बघ. तू बाबा होणार आहे. अर्जुन अर्जुन कुठे आहेस तू? रात्री घरी आलाच नाही का? अर्जुन अर्जुन बाबा अर्जुनला बघितलं का हो? नाही का? झोपला असेल ना तो. नाही ना बाबा. अहो आताही नाही. तो मागे पडवीतही बघितलं मी. नाहीच आहे घरात. काय गो बाया कुठे गेला असेल हातला आपला अर्जुन? कुठे जातोय तेव्हा? असेल इथेच कुठतरी. अहो नाही बाबा. तू रात्री घरी नव्हता म्हणून काळजी वाटते. रात्री घरी आला नाही? अप्पे तुमच्यात परत भांडणं झाली का? देवा परमेश्वरा नारायणा. अरे का माझ्या लेकरांच्या संसाराच्या माग लागलायस तू?
आप्पे फोन लाव बघू, असेल इथंच कुठतरी. हा हा बोल. अर्जुन कुठे आहेस तू? हा इथंच आहे बोल ना, तू बोल ना. अरे तू रात्री घरी आला नाहीस. अगं 7-8 वर्ष जेलमध्ये जावं मी अशी तुझीच इच्छा आहे ना, मग घे ना सवय करून आता. अर्जुन तू कुठे आहेस? तू कुठे झोपला सांग की नीट. हाय इथंच आहे, येतोय घरी. घर नाही सोडलं अजून मी. अरे हो पण हॅलो. काय झालं? काही नाही, येतो म्हणलाय घरी. पण गेलाय कुठं तो? नाही सांगितलं बाबा. आप्पे अगं बास कर की आता, किती भांडशील. ए सुजा, अरे तिला काय बोलतो एकटीला तू? हा, अर्जुनला येऊ दे, काय झालं काय नाही ते विचारायचं. हा का लगी डायरेक्ट तिला? आप्पे जा तू, येईल त्याचा तो. अहो बाबा तसं नाही, याआधी असं झालं नाही ना म्हणून जरा. हा बघू, आपण बोलू त्याच्याशी, तू काय काळजी करू नको. जा, मी फोन लावून बघतो. काय गरज नाही, उगाच भाव दिला ना की जास्तच करतो तो. काय ग बाया, काय चाललंय काय माहिती. मला तर वाटतं ना या घराच्या शांतीसाठी आपण एखादी पूजा करू. आप्पे बाळा तू नको काळजी करू, हा सगळं नीट होईल. काय करू कळानच मला, भांडणच थांबनात. आणि आप्पी बी अशी. साहेब अहो तुम्ही इथं काय करताय? अहो घरी सगळं व्यवस्थित आहे ना, काय अडचण नाही ना? रात्री काय इथं झोपलेलं काय तुम्ही? अरे चिंचुके सगळं ओके, नको टेन्शन घेऊ. तू सकाळ सकाळ देवळात इथं कोणाकडे हप्ता घेतो? अहो हप्ता कुठला साहेब? अहो ती मंदिरात आलो होतो जरा पाया पडायला. अहो डॉक्टरांचा फोन आलता, बायकोची केमोथेरपी संपलीये, म्हणली परत करायला लागणार नाही. म्हणलं चला बरं झालं, देवाचे आभार मानावे. अरे लय भारी झालं की, म्हणजे वहिनी बऱ्या झाल्या काय आमच्या? हा ना साहेब, पण तुम्हाला असं बघून कसं तरी होतंय साहेब. नाही पाप तुम्ही मंदिरात झोपायला आलाय, नक्की झालंय काय साहेब? अरे चिंचुके, त्या दिवशी दीप्याने पैसे दिले होते ना बेलसाठी, ते होते आप्पीच्या पहिल्या पगारातले. आणि दीप्याने असे परस्पर दिले तर तुमचं भांडण झालं काय? काय करावं मला कळणार चिंचुके. ही परिस्थिती पण ना अशी. जाऊ दे सोड. ऐक ना, तुला म्हणलं होतं ना मी ते कामाचं बघ माझ्यासाठी, तर बघ ना लवकर, हे पैसे फेडायचे मला आता. तुम्हाला एक बोलू का? तुम्ही एकदा वहिनींशी बोलून घ्या ना. काय बोलण्यासारखं राहिलं नाही चिंचुके आता. अहो साहेब देवळात बसलोय, अहो शपथ अहो तुमच्यासारखा जोडा मी आयुष्यात बघितलेला नाही. काय राहिलं नाही ते आता, दृष्ट लागली कोणाची तरी. अहो तसं नव्हतं म्हणून साहेब मी, अहो तुमच्या दोघांच्यातले मुद्दे आहेत, तुम्ही दोघांनी बसून सोडवा. अहो उगाच दुसरे तिसरे नेऊन तुमच्यात गैरसमज करायला नको. चिंचुके तेवढं कळतं मला, उगाच मला तिच्याबद्दल कोणतरी येऊन काहीतरी सांगल आणि मी ऐकल, एवढ्या हलक्या कानाचा नाही मी. अहो साहेब तसं नव्हतं म्हणत मी. मला माझ्या डोळ्यांनी जे दिसतंय, जे मी माझ्या कानाने ऐकतोय ना, त्याच्यावर विश्वास ठेवतोय मी फक्त. तुम्हाला खरं सांगू का, एकदा भेटून बोला त्यांच्याशी. घरात वेळ भेटत नसेल तर बाहेर जाऊन भेटा आणि बोला पण. चिंचुके त्यांनी काय नाही होणार. माझ्यासाठी साहेब, माझ्यासाठी एकदा भेटून बोला. बरं ऐक, तुला म्हणले ना मी ते कामाचं बघ पहिलं, आणि काय बी चालेल, मजूर शिपाई वॉचमन काय बी बघ, पण बघ. मजुरीन वॉचमन की केलं मला कसं बघवलो? करायला लागेल चिंचुके, पैसे फेडायचे आता. पण वहिनींशी बोलून घ्या बरं का.